चाललो मी कामावर हा. ये बाळा, पण गाडी आरामानं चालव हा. अरे आई, एवढं काय घाबरती तू? बाळा, तू गाडी आरामानं चालवा जाय, तो शिवाय कोणी नाही मला. लय वाईट झालं हो बाई. ते माझ्याकडून घेल पैसे वापिस कधी देणार आहे? सध्या नाहीये भाऊ माझ्याकडे, पण देऊन टाकीन मी. कधी? मग आमचे पैसे का फुकटचे का? भाऊ, नाही देणं झाले तर मी तुमच्या वावरात कामाला येईन. पैसे लवकर द्यायचे, मी तर घरातले भांडे भरून येईल. हे मस्ती झाली तुम्ही माझ्या आईला मोठ्या आवाजात बोलायची. राहुल, तो आवाज कोणीच ऐकू शकत नाही, कारण तो आता एक आत्मा आहे, शरीर नाही. तो कोणाला हात बी लावू शकत नाही. हो भाऊ, एवढा हंडा उचलू लागा ना मला. आम्हाला का तेवढंच काम आहे, घरी काम नाही का मला? हो काका, द्यावं तेवढं उचलून माझ्या आईला. मी लई इज्जत करायचा तुमची, मी लई मान द्यायचा तुम्हाला. मग पोरगा असतं तर मला पाणी नसतं समजायला. हे आई, सांभाळून. हे देवा, मला फक्त एकदा वापिस पाठवू माझ्या आईपाशी, फक्त एकदा. राहुल, एकदा गेल्यावर कोणीच वापिस नसतं येत.